झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहतात अखेर लटकला या विषयावर चर्चा करतोय आपण. सर्वात प्रथम जाणार अभिनेते शरद पोंक्षे यांच्याकडे. शरद पोंक्षे, तुम्ही याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी काय असू शकतात याचा एक प्रचंड विस्तृत पट आत्ता पाहिलात. मला सांगा, अशा प्रकारच्या अतिरेक्याला अतिरेकी मार्गांनीच उत्तर द्यायला पाहिजे का? काय सांगाल आपण? नाही, मला वाटतं म्हणजे मी सर्वसामान्य माणूस आहे, मला फारसं काही त्यातलं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं कळत नाही, पण एक सर्वसामान्य माणूस आहे मी. आम्हाला वाटतं की त्यांना जाहीरपणे फाशी द्यायला हवी. दुसरी एक गोष्ट मला बोलायची, उदयजी, मगापासून मी बोलण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा अफजल गुरुला फाशी दिली जात नव्हती एवढी वर्ष, किंवा आता कसाबला फाशी दिली जात नव्हती, तेव्हा आमच्या गव्हर्नमेंटने आम्हाला असं सांगितलं, सतत सांगत होते की त्याच्या आधी बऱ्याच लोकांची लिस्ट आहे, त्या सगळ्यांची देत 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 मग एकेकाचा विचार करत करत हा रांगेत 21वा आहे, हा 22वा आहे, तो 18वा आहे. तर मग आता या कसाबच्या फाशीने हे सिद्ध झालं की असा काही नंबर विंबर नसतो. जर सरकारची इच्छा असेल तर कुणालाही कधी फाशी देता येते. आपण रत्नाकर महाजन यांची प्रतिक्रिया आजच बरोबर आहे. आपण रत्नाकर महाजन यांची लगेच प्रतिक्रिया घेऊया. नाही, बिलकुल असं कधी सरकारने अधिकृतपणे कधीही सांगितलेलं नाही. ही फाशीची चर्चा जेव्हा चालू होती त्यावेळेला प्रसार माध्यमांनी स्वतःच्या वतीनं आपल्या मार्गाने जी इन्फॉर्मेशन मिळवली होती त्याच्यातून प्रसार माध्यमात आलेल्या या बातम्या होत्या, आणि सरकारच्या वतीनं अधिकृतपणे हे कधीही सांगितलं गेलेलं नाही. उलट या सारख्या निर्णयामध्ये क्रमवार निर्णय होण्याचं काही कारण नसतं, तर केस टू केस बघून त्याबद्दल निर्णय घेतले जातात, असंच सरकारने त्यावेळेला स्पष्टीकरण केलं. पण मला असं वाटतं, जर प्रसार माध्यम जर असं चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असेल तर गव्हर्नमेंटने एकदा तरी हे जाहीरपणे डिक्लेअर करायला हवं होतं की असं काही नसतं क्रमवार. केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला बोलायचंय, मला माहितीये, बोला. देवेंद्र फडणवीस. मला फक्त महाजन सरांना केवळ एवढीच आठवण करून द्यायची आहे की स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मीडियावर येऊन सांगितलं होतं की 30 लोकांची यादी आहे, त्याच्यामध्ये 29वा नंबर अफजल गुरुचा आहे. आधीचे 28 क्लिअर झाल्याशिवाय 29वा नंबर लागणार नाही, हे स्वतः मनीष तिवारी यांनी सांगितलं होतं. एवढीच मला आठवण करून द्यायची. मी देखील एक आठवण करून देऊ इच्छितो. कसाबला शिक्षा झाल्यानंतर 2 दिवस वेगवेगळ्या चॅनलवरती मला कायद्याविषयक माहिती सांगण्यासाठी बोलवलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा सरकारच्या वतीनं, त्या पक्षाच्या वतीनं जे कोणी पदाधिकारी हजर होते त्यांनी देखील हाच मुद्दा सांगितलेला होता की हे यादीमध्ये आहेत, त्यावेळेस केलं जाईल. महाजन साहेब म्हणतात की त्यांनी कुठल्या तरी अधिकृत आकडेवारीवरती विसंबून त्यांनी कॉमेंट केलेली असणार आहे. त्यांचं वाक्य देखील अत्यंत महत्वाचं आहे, आपल्या प्रेक्षकांना परत एकदा सांगितलं पाहिजे. अधिकृतरित्या सरकारनं कुठेही सांगितलेलं नाही असं महाजन साहेब म्हणतात. मला वाटतं याच्यामध्येच सगळं उत्तर आपल्याकडे. मला एका वेगळ्या प्रश्नावर महाजन आणि देवेंद्र फडणवीस, मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, आज अजमल कसाबला फाशी दिली, काँग्रेसने परफेक्ट टायमिंग साधलं, गुजरातच्या निवडणुका 15 दिवसावर आलेल्या आहेत, कुठंतरी तुमच्या हिंदुत्वाचं कार्ड त्यांनी एक प्रकारे बोथट केलं, फिकं केलं. काय सांगाल तुम्ही? मास्टर स्ट्रोक होता. मी अगदी स्पष्टपणे आणि अधिकृतरित्या सांगतो, आणि मी पहिल्यांदा, आता तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून नाही, मी माझं पहिलं स्टेटमेंट देखील केलं. या ठिकाणी अजमल अमीर कसाबला जी फाशी देण्यात आली आहे त्याला मला कुठलेही मोटिव्ह लावायचे नाहीत, त्याला मला मास्टर स्ट्रोक देखील म्हणायचं नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की एक भारतीय म्हणून मला अभिमान वाटतो की या देशामध्ये त्याला अशा प्रकारची फाशी देण्यात आली. त्यामुळे याचा फायदा किंवा नुकसान जे काही असेल, जर फायदा मिळायचा असेल तर तो निश्चितपणे मिळवावा, मला त्याच्यात अडचण नाही. देशाला यातनं आनंद झालाय. एकच मला थोडासा लार्जर क्वेश्चन यातनं एक फक्त समोर आणायचा आहे, तो असा की एकीकडे अजमल कसाब सारख्या माणसाला फाशी द्यायला देखील आपल्या देशामध्ये 4 वर्ष लागतात. आपली जी ज्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपण म्हणतो, त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये सातत्याने कोर्ट जे आहे ती एक केस चालवतं, त्याच्या मागे संपूर्ण शासन आहे, सगळी यंत्रणा लागलेली आहे, तरी देखील 4 वर्ष लागतात. कुठेतरी आपण या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा तरी विचार करणार आहोत की नाही? कारण आज जसं महाराष्ट्रामध्ये कन्व्हिक्शन रेट 7%, 8% आहे, आणि मग
एकीकडे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला फाशी देता आला याचा आनंद करत असताना आमच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा जो बोजवारा वाजलाय आणि या देशामध्ये अनेकांना क्राईम केल्यावर फाशी होत नाही, ही सिस्टीम देखील आपण सुधारणार आहोत की नाही, आपण याच गोष्टीवर उदय वारुंजीकर मत घेऊया. अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे की ही 4-4 वर्ष लागतात, बाकीच्या देशामध्ये 1-2 वर्षात सगळ्या खटल्यांचे निकाल लागतात. फास्ट ट्रॅक कोर्ट आपण ऐकत आलोय, परंतु हे होत नाही. आणि जनतेच्या भावना किती तीव्र असतात हे आपल्याला शरद पोंक्षे यांच्या विधानानं कळलेलं आहे की त्यांची जी आता प्रतिक्रिया काहीशी टोकाची वाटत असेल की जाहीर फाशी द्यायला पाहिजे होती, परंतु त्याच्या मागे देशप्रेम त्याहीपेक्षा सुद्धा लागलेल्या विलंबाचा सुद्धा तेवढाच भाग आहे. काय म्हणाल आपण? ही गोष्ट नाकारता येणार नाही की आपल्या न्यायदान यंत्रणेमध्ये काही अंगभूत दोष आहेत. याच्यामध्ये खर्चिकपणा, किचकटपणा, दिरंगाई, वेळकाढूपणा असे अनेक प्रश्न असू शकतात. अजून एखादा सोपा प्रश्न सांगू शकतो की आपल्याकडे असणारा जो प्रोसिजरल कायदा आहे, ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतो किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणतो, याच्यामध्ये देखील काही अजून बदल करण्याची शक्यता आपल्याला तपासून बघण्याची गरज आहे. एवढंच कशाला तर आज घडीला भारत वर्षभरामध्ये असणारा प्रकरणांची संख्या आणि न्यायाधीशांची संख्या हे व्यस्त प्रमाण आहे. लोकसंख्येची संख्या आणि न्यायाधीशांची संख्या हे व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज घडीला या व्यवस्थेमध्ये काही जे दोष निर्माण झालेले आहेत, काही जे अडचणी आहेत, या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या हातापेक्षा बाहेर गेलेल्या आहेत. मग याला उपाय काय असू शकतो? तर प्रत्येक गुन्हा हा समाजाच्या विरुद्ध असतोच, पण समाजाच्या विरुद्ध असणाऱ्या गुन्ह्यांमध्ये देखील काही क्लासिफिकेशन करणं शक्य असू शकतं. ते उदाहरणार्थ जर आपण इंडियन पिनल कोड जर बघितलं, भारतीय दंडविधान, तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल ऑफेन्सेस अगेन्स्ट द प्रॉपर्टी, म्हणजे प्रॉपर्टीच्या विरुद्धचे गुन्हे, माणसाच्या शरीराच्या विरुद्धचे गुन्हे, सरकारी यंत्रणेच्या विरुद्धचे गुन्हे, असे जे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे, याच्यामध्ये टेररिस्ट ऑफेन्सेस किंवा अतिरेकी गुन्हे अशा प्रकारचं जर का काही वेगळं जर एखादं स्वतंत्र कॅटेगरी आणि त्याच्याकरता एखादं स्वतंत्र न्यायालय आणि त्याची जी काही वेगानं करण्याची प्रक्रिया असं काही जर करू शकलात, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये असं कुठलं कृत्य जर घडलं तर त्या कृत्याला योग्य प्रकारे लवकरात लवकर शिक्षा देणं शक्य होऊ शकेल. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा प्रश्न लवकरात लवकर कसा कायदेशीर मार्गाने सोडवता येईल याचं विवेचन आता ॲडव्होकेट उदय वारुंजीकरांनी केलं. मला जायचं आहे संदीप वासलेकर यांच्याकडे. संदीप वासलेकर, मगाशी तुम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक प्रकारे पटच मांडलात, विशेषतः पाकिस्तानचा. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणावर ज्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद भोगलेला आहे, त्याची काळी बाजू पाहिलेली आहे, अशा इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स अशा देशांच्या भारताबद्दलच्या प्रतिमा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.